दिल्ली कसोटीमध्ये फॉलो ऑन मिळालेल्या वेस्ट इंडिजनं तिसऱ्या दिवशी 2 बाद 173 धावांपर्यंत मजल मारलेली आहे। शाय होप आणि जॉन कॅबलनं अर्धशतकी खेळी करत विंडीजचा डाव सावरला। वेस्ट इंडिज अद्यापही 97 धावांनी पिछाडीवर आहे। दिल्ली कसोटीचा तिसरा दिवस भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवनं गाजवलेला आहे। कुलदीपच्या फिरकीसमोर पहिल्या डावामध्ये विंडीजचा संघ हतबल दिसलाय। कुलदीपनं निम्मा संघ गारद करत वेस्ट इंडिजची इनिंग झटपट गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला। वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सेल्सवर आयसीसीनं दंडात्मक कारवाई केली। जेडेननं आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। दिल्ली कसोटीमध्ये भारताचा फलंदाज यशस्वी जयस्वालच्या दिशेनं चेंडू फेकल्यामुळे त्याच्यावर कारवाई केलेली आहे। आयसीसीनं जेडेनच्या सामना फीच्या 25% दंड ठोठावलेला आहे। तसंच त्याला एक डीमेरिट पॉइंट सुद्धा दिलाय। आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियानं भारतावर 3 गडी राखून विजय मिळवलेला आहे। कर्णधार एलिसा हेलीच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला हे यश मिळालेलं आहे। भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 331 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं। आता कर्णधार हेलीनं 142 धावांची स्फोटक खेळी करत ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला। या विजयासहित ऑस्ट्रेलियानं गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे। भारताची सलामीवीर स्मृती मानधनाच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे। एकदिवसीय क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षामध्ये 1000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे। स्मृतीनं महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लढतीमध्ये या विक्रमाला गवसणी घातली आहे। भारताची सलामीवीर स्मृती मानधनानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केलाय। स्मृतीनं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केलेला आहे। एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद 5000 धावांचा टप्पा पार करण्याच्या यादीमध्ये तिने अव्वल स्थानी झेप घेतली आहे। स्मृतीनं 112 डावांमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठलाय। हा विक्रम करत स्मृतीनं कोहली आणि धोनीला मागे टाकले। महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश आमने-सामने येणार आहेत। विशाखापट्टणम इथे दुपारी सामन्याला सुरुवात होईल। गेल्या लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतावर रंगतदार लढतीमध्ये विजय मिळवला होता, तर दुसरीकडे बांगलादेशला न्यूझीलंडनं नमवलं होतं। त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला रोखण्याचं आव्हान बांगलादेशसमोर असेल। आणि आता पाहणार आहोत इतरही महत्त्वाच्या घडामोडी वेगवान पद्धतीने। मनसेची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। प्रभारी रमेश चेन्नीथल्लांसह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित असतील। टिळक भवनामध्ये काँग्रेसनं ही बैठक आयोजित केली आहे। मनसेच्या महाविकास आघाडीमधील सहभागासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आरक्षण सोडत निघणार आहे। जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समित्यांच्या 15 त्यातल्या 118 सदस्य पदांची आज आरक्षण सोडत काढली जाणार आहे। यासाठी राजकीय पक्षांबरोबरच इच्छुक उमेदवारांचे आजच्या सोडतीकडे डोळे लागलेले आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांवरील आरक्षणाची सोडत आज काढली जाणार आहे। या आरक्षणाविषयी जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे। गटावरील आरक्षण सोडत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, तर गणावरील आरक्षण सोडत त्या तालुक्याच्या ठिकाणी निघणार आहे। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे। आजपासून एसटी कामगारांचे बेमुदत धरणं आंदोलन होणार आहे। प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे। यामुळे ऐन दिवाळीमध्ये प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। जालन्याच्या परतूरमध्ये आज ओबीसींचा मोर्चा निघणार आहे। मोर्चामध्ये लक्ष्मण हाके, वाघमारे, मंगेश ससाणे यांच्यासहित ओबीसी नेते मंडळींची उपस्थिती असेल। परतूर रेल्वे स्टेशन ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। यामध्ये ओबीसी बांधव बाईक रॅली काढणार आहेत। लातूरमध्ये आज धनगर समाज रास्ता रोको आंदोलन करणार आहे। एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे। लातूर तुळजापूर महामार्गावरील औसा टी पॉइंट इथे हा रास्ता रोको होणार आहे।
चंद्रपूर शहरामध्ये आज आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. बंजारा समाज आणि त्याचबरोबर धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करू नका, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. इथे एका तलावापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. दरम्यान हैदराबाद राजपत्राचा हवाला देत बंजारा, धनगर आणि इतर जाती सरकारवर असंवैधानिक दबाव आणून आदिवासी राखीव क्षेत्रांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. पालघरच्या डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. डहाणू विधानसभा क्षेत्रामधल्या भाजपसहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख कुंदन संख्येच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे. अतिवृष्टीबाधित जालना जिल्ह्यामधल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. जालन्यामधल्या धुळे सोलापूर महामार्गावर हे आंदोलन झालं. त्यांनी तब्बल 1.5 तास धुळे सोलापूर महामार्गावरची वाहतूक रोखून धरली. भंडारामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपच्या 2 माजी नगरसेवकांनी आपल्या अन्य पदाधिकाऱ्यांसहित शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. या पक्ष प्रवेशानंतर शहरामध्ये चर्चेला उधाण आलंय. नंदुरबारमधील शनी मंडळामध्ये असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांनी हा प्रवेश केलेला आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ग्रामस्थांनी हा पक्ष प्रवेश केल्यामुळे पक्षाला फायदा होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रामधील परीक्षा पूर्व नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. 14 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान या परीक्षा होणार आहेत. तसंच समाज माध्यमांवर प्रसिद्ध झालेलं परिपत्रक हे बनावट असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलंय. नंदुरबारच्या नवापूरमधील भोगळपड्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. या शाळेमध्ये 151 विद्यार्थी आहेत. मात्र या विद्यार्थ्यांसाठी केवळ 3 शिक्षक आहेत आणि त्यामुळे शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचं नाहक शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी पालकांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षक वाढवून द्यावेत अशी मागणी केली आहे. एसटी महामंडळानं दिवाळीच्या आधी आवडेल तिथे प्रवास या योजनेच्या पासमध्ये 20 ते 25% कपात केली आहे. ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. सणावाराच्या काळात सर्वच जण फिरायला बाहेर पडतात, काही जण नातेवाईकांकडे जातात आणि त्यांच्यासाठी एसटीची आवडेल तिथे प्रवास ही योजना फायदेशीर ठरते. मुंबई महापालिकेचा झाडूंवर 1.5 कोटी रुपयांचा खर्च होतोय. महापालिकेकडून दरवर्षी 16,500 झाडूंची खरेदी केली जाते. त्यांच्या खरेदीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला तब्बल 1.5 कोटी रुपयांचा खर्च करावा लागतोय. मुंबईच्या माहीम किल्ला हा पुन्हा एकदा उजळणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर किल्ल्याच्या पुनरुज्जीवन आराखड्याचा मार्ग आता मोकळा झालाय. सीमा शुल्क विभागाकडून सीमांकन प्रक्रिया आता पूर्ण झाल्यामुळे मुंबई महापालिकेला पुनरुज्जीवन आराखडा तयार करण्यासाठी हिरवा कंदील मिळालाय. परिवहन विभागाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रिगेटर नियम 2025 वर भारतीय गीग मंचानं आक्षेप नोंदवलाय. या नियमामध्ये ॲप आधारित प्रवासी वाहनांवर मर्यादा ठेवण्यासंदर्भात तरतूद केलेली नाही. त्यामुळे ॲप आधारित प्रवासी वाहनं अमाप झाल्यास त्याचा फटका सामान्य रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बसण्याची शक्यता आहे. भारतानं एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान आयफोन निर्यातीचा विक्रम केलेला आहे. ॲपलनं विक्रमी $10 अब्ज म्हणजेच तब्बल 88,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आयफोन निर्यात केलेले आहेत. भारतामध्ये बनवलेले आयफोन अमेरिकेसहित इतर देशांमध्ये निर्यात केले जात आहेत. तर 3 लाख लोकांना या आयफोनमुळे रोजगार मिळाला आहे. शेअर बाजारावर दररोज 17 कोटी सायबर हल्ले होत असल्याचं दिसून आलेलं आहे. यासाठी सायबर योद्ध्यांची टीम 24 तास कार्यरत आहे. व्यवहार विना अडथळा सुरू राहावेत यासाठी सायबर योद्धे कार्यरत आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान एका दिवशी सर्वाधिक 40 कोटी सायबर हल्ले या शेअर बाजारावर झालेले आहेत. रायगडच्या अलिबाग तालुक्यामधील चौल ते आग्राव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. वर्षभरापूर्वी या रस्त्याची दुरुस्तीची कामं ही मंजूर करण्यात आलेली होती. मात्र अद्यापही या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते.
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा ते डोणेगाव इथे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। या रस्त्यावर 10 ते 12 फुटांचे लांब खड्डे पडलेले आहेत। या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। रस्त्याची दुरुस्ती जर केली नाही तर आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। कोल्हापूर शहरातील एबी वॉर्डचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन योजनेच्या पंप वितरण नलिकेवर वॉल बसवण्याचं काम सध्या केलं जाणार आहे। त्यामुळे आजपासून 2 दिवस एबीई वॉर्डचा पाणी पुरवठा बंद असेल। कोल्हापुरातील पटेन कोडोली इथे श्री विठ्ठल बिरुदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। भंडाराचे उधळण करत भाविकांनी दर्शन घेतलं। यावेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये फरांडे बाबांची मिरवणूक पार पडली आहे। जालन्यामधील भोकरदनमधल्या पळसखेड इथे दिव्यांग शेतकऱ्यासह एका गायीचा पाझर तलावामध्ये बुडून मृत्यू झाला। बंधाऱ्यामध्ये पाणी प्यायला गेलेल्या गायीचे पाय चिखलामध्ये अडकले। यावेळी 55 वर्षीय भाऊसाहेब जाधव गायीच्या सुटकेसाठी गेले, पण दिव्यांग असल्यामुळे त्यांना पोहता आलं नाही आणि त्यामुळे गायीसहितच जाधव यांचाही पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय।